नमस्कार, मी सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे वडे। चला त्याचं साहित्य बघू आपण। तर आपल्याला या पिठासाठी गरम पाणी लागणार आहे। तर मी गॅस चालू करते, पाणी ठेवते गरम करत। आता हे 1 किलो पीठ आहे ना, तर ह्या ग्लासाने मी 2.5 ग्लास पाणी घेतले। तर ह्या पाण्याला चांगला उकळ येऊन द्यायचा, त्याच्यातच मी मीठ टाकून घेते। हे पाण्याला उकळ आला पाहिजे। तर हे बघा, आपलं पाणी पण इथं गरम झालेलं आहे आणि हे पाणी आता आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आता ही धने आणि मेथी त्याची पावडर करून घेतली, ती टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये। आणि ही याची पेस्ट, कांद्याची पेस्ट, ती टाकून घेते। आणि हा भात घ्या शिळा, तो पण त्याच्यामध्ये असा फोडून घ्यायचा आहे बारीक करून। आता हे कांदा आणि धने आणि काय ते मेथी, ह्याचा मस्त ह्याच्यामध्ये सुगंध सुटलाय। आता गॅस मी आपण बंद करून घेते आणि हे पाणी आता आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचं आहे। मीठ टाकून मी घेतलेलं आहे, या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकले। तर हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला आणि ह्या पाण्यामध्ये एवढं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। 1 किलोला तुम्ही एवढा 2.5 ग्लास तुम्ही घेऊ शकता पाणी, म्हणजे ह्याच्यामध्ये एवढं पीठ आपलं उकडलं जातं। हे बघा, मी हे आता सगळं पाणी ओतून घेतलंय। आता हे सगळं पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। गरम आहे भरपूर, तर मी ह्या चमच्यानेच करते। हे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, हे पीठ आपलं सगळं असं भिजवून घेतलंय त्या गरम पाण्यामध्ये। आता हे गार झालं ना का आपल्याला हे आपले जे नॉर्मल पाणी आहे ना, त्याच्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं। आणि हे काय आपल्याला 5-10 मिनटं असं ठेवायचं पण नाही, लगेच वडे बनवायला सुरुवात करायची। तर हे बघा, आपलं पीठ इथं मळून झालंय। हे बघा, हे आता आपल्याला असं मळून घ्यायचं होतं। हे झालंय आपलं। इकडे मी गॅस पेटवलाय, कढई ठेवलंय, कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलंय। आता आपण वडे करायला सुरू करू। तर हे पीठ मी ह्या टोपामध्ये ठेवते। तर वडे बनवायला मी ते तेलाची पिशवी घेतले कापून, ह्याच्यावरती आपल्याला वडे थापायचे आहेत। तुम्ही एखादा रुमाल नाही तर एखादा तुमच्याकडे जर फडका असला चांगला, तो जरी घेऊन जरी थापले ना तरी चालेल। हे बघा, मी एवढे हुंडे करून घेतलेत आणि आता आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत। हे बघा, असे थापून घ्यायचे आहे बोटाच्या साहाय्याने। आणि याच्यामध्ये बघा, मी कसलाच वापर केलेला नाही, ना हळदीचा वापर केला आहे, नाही तर डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे आपलं बेसन, हे पण नाही घेतलेलं। फक्त आपल्याला कांदा आणि धने आणि मेथी ह्याचाच वापर करायचा आहे इथे। हे बघा, हे असे थापून घ्यायचे। तुम्हाला होल पाडायचा असला तरी होल पाडू शकता असा। हे बघा असं। तर तेल तापले का बघते मी। तर आपण बघूया आपलं तेल कुठपर्यंत तापले। तर हे बघा, हे असं बबल येत आहेत। आता ते हळूहळू वरती येते, म्हणजे आपलं तेल बरोबर तापलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये वडा सोडून घेते मी। तर हे बघा, हे अशा प्रकारे हे वडे आपले फुगतात। असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। बघू शकता तुम्ही। दुसरा पण टाकून घेते मी। फुगून कसा वरती येते लगेच बघा। हे कडक पण होत नाही वडे। आता आपल्याला असं वाटतं आवाज येतो, पण नंतरला ते बरोबर मऊ होतात। तुम्हाला एक तोडून पण मी दाखवेन। तर अशा प्रकारे हे आपले वडे झालेले आहेत।
हे बघा, बाकीचे वडे पण आपण असेच करून घेऊया. बघू शकता तुम्ही, हे बघा आपले वडे कसे फुगलेत. हे बघा, आणि हे ताबडतोबीचे आहेत. लगेच आपण पीठ कालवलेलं आहे आणि लगेच वडे केलेले आहेत. बघू शकता, आणि तेल पण नाही, तेलकट पण नाही आणि काय नाही. तर तुम्ही नाही जरी होल पाडलं ना तरी पण अशा प्रकारे पण तुम्ही वडे करू शकता. हा बघा, एक आपला वडा तसा मी टाकलेला आहे याच्यामध्ये. हा बघा, तर हे बघा आपले तांदळाचे वडे तयार झालेले आहेत. हे अशा प्रकारे पण केलेत आणि अशा प्रकारे पण केलेत. हे बघा कसे टम फुगलेले आहेत. बघा, हात भासतोय बघा. हे बघा, तर अशा प्रकारे आपल्या तांदळाच्या पिठाचे वडे तयार झालेले आहेत. गरमागरम खायला या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.